उमेशजी, हेमाजी यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे। त्या म्हणतायत अदृश्य शक्ती काम करतेय, जाणून बुजून शरद पवार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो। आरोप मान्य आहे? काय कुणी कुणाची प्रतिमा खराब करत नसतं। खरं तर बऱ्याच गोष्टींची गोपनीयता राजकीय नेते पाळत असतात। आता काल जी गोष्ट अजितदादांना, भुजबळ साहेबांना, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला पहिले अध्यक्ष म्हणून ते भुजबळ साहेब होते, त्यांना सुद्धा जी गोष्ट माहित नव्हती, ती गोष्ट काल प्रफुल्लभाई पटेल यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितली। 2004 साली पवार साहेबांच्या आणि त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असलेले अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याचा संदर्भ काल प्रफुल्लभाई पटेल यांनी दिला। आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे 2004 आता साल आहे 2023, म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर 20 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याच्या संदर्भातला विचार हा पवार साहेबांच्या डोक्यामध्ये घोळत होता आणि त्याचं वारंवारिता आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते। 2014 साली सुद्धा त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला गेला। 2016-17 साली देखील तशा पद्धतीचा प्रयत्न झाला। 2019 साली जी सकाळची पहाटेची शपथ म्हणून जी उल्लेख केला जातो, ज्या घटनेपासून अजितदादांना पक्षांतर्गत एक खलनायक म्हणून त्या ठिकाणी चित्र त्यांचं निर्माण केलं गेलं, त्याचा कुठेही खुलासा केला गेला नाही। त्याच्या मागे काय काय घडत होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण पाहिलं। पवार साहेबांचं आता हे हेमाताई काय सांगतात की बळजबरी राजीनामा घेतला। पवार साहेबांच्यावर बळजबरी करू शकेल असं आजपर्यंत जन्माला आलंय का कुणी? आपल्या नेत्याची अशी उंची कमी करू नये। पवार साहेब आमचेही नेते आहेत, आमचेही मार्गदर्शक आहेत। आम्ही इतक्या 20 वर्ष झालं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे। माझ्या वडिलांपासून येस काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केलंय। एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याला अशा पद्धतीने कुणीतरी बळजबरी केली आणि राजीनामा द्यायला सांगणं हे इतकं बालिश वक्तव्य आपल्याला आणि पवार साहेबांच्या उंचीला शोभणार नाही। वास्तविक जी आहे ती जे काही घडत होतं त्याच्या संदर्भातली सगळी वस्तुनिष्ठता सांगितली। शरद पवार यांची उंची तुम्हाला मान्य आहे, ते मोठे नेते आहेत, त्यांची विचारधारा तुम्ही मान्य करता, मात्र तरी सुद्धा विरोधामध्ये जाऊन अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली, भाजपसोबत जात। एक लक्षात घ्या, पवार साहेबांच्या विरोधामध्ये कुणीही गेलेलं नाही। पवार साहेबांनी जी गोष्ट ठरवलेली होती पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने एकदा निर्णय झाल्यानंतर आणि पवार साहेबांच्या संमतीनं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याच्या करता अधिकार देऊन ज्या नेत्यांना तिथं पाठवलं होतं, त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिल्यानंतर पुन्हा यू टर्न घेतल्यानंतर शब्द देणारे अजितदादा त्यांच्या आयुष्यात दिलेला शब्द ते कधीही माघारी फिरवत नाहीत। त्यांनी जर देशाच्या सर्वोच्च प्रमुखाच्या समोर जर शब्द दिला असेल, पवार साहेबांच्या संमतीने तो शब्द दिला असेल आणि पुन्हा जर घुमजाव झाल्यानंतर शेवटी 30-35 वर्षाच्या आयुष्यभराच्या सार्वजनिक जीवनातल्या प्रतिष्ठेला सुद्धा त्या ठिकाणी कलंक लागतो। त्या ठिकाणी क्रेडिटेबिलिटीचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। दादांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट नक्की आहे की ते एकदा शब्द दिल्यानंतर ते परत फिरवत नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून तो सकाळचा शपथविधी झाला, त्यांनी तो दिलेला शब्द जो होता तो पाळला आणि त्यावेळेला